महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. प्रख्यात कथावाचक राष्ट्रसंत मोरारी बापूंची रामकथा यवतमाळात सादर. यवतमाळच्या दावरा रोडवर असलेल्या चिंतामणी कृषी उत्पन्न बाजार परिसरात प्रख्यात कथावाचक राष्ट्रसंत मोरारी बापू यांच्या रामकथेला 6 सप्टेंबर रविवारी रोजी प्रारंभ झाला. मोरारी बापूंच्या वाणीतून कथा ऐकण्यासाठी यवतमाळमध्ये राज्य आणि देशातील विभिन्न भागातून देश-विदेशातून मोठ्या संख्येने श्रद्धाळू पोहोचले. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच इतर दिग्गज मान्यवरांनी देखील येथे भेट दिली. कथेच्या पहिल्या दिवशी मोरारी बापूंनी श्रीरामांचे आदर्श तथा जीवन मूल्यांवर प्रकाश टाकत सांगितलं की मर्यादा पुरुषोत्तम रामाचं जीवन सर्वच वयोगटासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी असंही म्हटलंय की आजच्या जीवनात रामाच्या आदर्शांचं पालन करूनच समाजामध्ये शांती, संयम आणि बंधुप्रेम स्थापित होऊ शकतं. बापूंची सुंदर वाणी आणि सरळ कथन शैलीने भाविकांचे मन जिंकले. त्यामुळे यवतमाळच्या भूमीला रामकथेचे आध्यात्मिक वैभव लाभले. येथे रोजच महाप्रसादाचं आयोजन केलं होतं. वृद्धांसाठी देखील महाप्रसादाची खास व्यवस्था केली होती. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांचे देखील मोठे सहकार्य लाभले. हा कार्यक्रम तरडा परिवारातर्फे आयोजित करण्यात आला होता. 6 सप्टेंबर रोजी सुरू होणाऱ्या या रामकथेची सांगता आज 14 सप्टेंबर रोजी झाली.